काय माहिती आहे सई मॅडम, ही आमची लोकल लेवलची गाव पातळीवरची मॅच आहे. तर तुमच्या इंग्लिश कॉमेंट्रीने इथे भरपूर जणांचे बॉल हुकतील. त्यापेक्षा आम्ही आमचा कॉमेंटेटर आणलाय, तो करेल. चालेल, थँक्यू. आऊ पाय पडतो. चला चला दादा सुरू कर. नशीब बोललाच नाही तर मी तिकडे जाऊन आता जजिंग करणार होतो. तर सगळ्यांचं स्वागत करतो कोंबडी चषकाच्या रापचिक सामन्यात. माटांच्या बनातनी रणरणत्या उन्हात चाललेला सामना तो चालला रावडी रत्नागिरी आणि चिपळूण चॅलेंजर्स यांच्यामध्ये. सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे संघाचे कर्णधार प्रथमेश शी वलकर 98 धावांवर नाबाद आहे आणि त्याची 100वी सेंचुरी आहे. या 100वी सेंचुरी आहे त्यांची. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हा त्यांचा शेवटचा सामना आहे आणि या सामन्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घोषित केली आहे. त्याची लोक आतुरतेने वाट बघत होती. दादा काय बोलतोयस तू? नाही 100वी सेंचुरी कधी होते ह्याची आतुरतेने वाट बघत होती. आज तो दिवस. सामन्यातली शेवटची ओव्हर. हे ऐतिहासिक शतक पूर्ण करण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आणि त्यांना साथ देणार आहेत आयुष्यात पहिल्यांदाच बॅटिंगसाठी आलेले श्रमेश बेटकर. केला वेल्डिंग तुझी आता. श्रमेश बेटकर जे आयुष्यात पहिल्यांदा बॅट हातात धरणार आहेत, ज्यांनी आयुष्यभर फक्त गोलंदाजी आणि फालतुगिरी केलेली आहे, आज ते पहिल्यांदा बॅट हातात देणार आहेत. पण श्रमेश बेटकर आहेत कुठे? श्रमेश बेटकर गाय हरवली रानात गेली शोधून झालो जा. हातभर शेंडीला सुदाम्याला पाहून हसे भगवा. हातभर शेंडीला सुदाम्याला पाहून हसे भगवा. हंपर आहेस ना? दिलं काम तेवढं गपचूप कर. चालू करा सामना. रत्नागिरी इकडे. काय दॅट मॅन इज खांडेकर. या आय डोंट लाईक. अंपायर आहेस ना तू? अरे लाव ना. सॉरी 3 म्हणायचे आत लाव. तीन 3 लावले 3. ओके. हाय फ्रेंड्स, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आले केसबुक लाईव्ह तुम्हाला सगळ्यांना भेटायला. आणि माझ्याकडे आहे एक खूप खास असं सरप्राईज. सरप्राईज मी सांगणार आहे पण त्याचा ओ माय गॉड. हाय प्रसाद. हाय नमुडी. कशी आहेस तू? ओके तर माझं सरप्राईज हे आहे की मी आले इकडे या कोकणातल्या केडे गावात. सो या केडे गावात आपण एक्सप्लोर करणार आहोत. मी आली आहे सोलो ट्रिपला आणि इकडे ओ माय गॉड, या केडे गावातला एक केडूत मला इथे दिसलाय. कम ऑन, आपण त्याला भेटूया. शिकरे खावरान ह्या कावड बाबाला खाय नाही ला. घे बाय माझे व्हिडिओ काढता. हाय भैया, कैसे हो गो बाय. हाँ तू मुंबईच नाही ल? तुम्ही कसं ओळखलं? नाही, मराठी असून दुसऱ्या मराठी माणसावांगडा हिंदीत ना बोलणारी भूता थयच असत. नाईस जोक. मी वाईज घाईत असते. येतोय मी. एक मिनिट, तुम्ही कसल्या गायीत आहात? तुम्ही कुठे चाललात? नाही मी ना ती मी परसाकडे जातोय. ओ माय गॉड, कोकणात पण पॅरिस आहे. गो पॅरिस नाही गो, परसाकडे. ओके, ते कसं जायचं? चल माझ्या सांगते. ती वय दिसताना वय, ती वय पार करून जाऊचा लागता. ओके, माझं मी वय 28 पार केलंय. ओके, चालेल. अगो वहीचो
वयाचो आणि परसाकडे जाऊचो काही एक संबंध नसता. नाही. जन्मा केल्याने सुद्धा परसाकडे होता. आणि मी जी वय म्हणतोय ना ती वय म्हणजे अशी झाडा झुडपाचा ता कुंपण असता. कुंपण. कुंपण असता कुंपण. ओके, तिथे काय असतं? पाणी असतात, झुडपा असतात. ओ माय असं सगळं गॉड. असतं. ओके, म्हणजे तुम्ही तिथे झाडांना पाणी घालायला जाता. ओ. हा, पाणी उरला तर झाडांका घालतोय मी. असं घालतोय मी झाडे मुका पाणी. फ्रेंड्स, आपण जाऊया पाणी घालायला यांच्या बरोबर तिकडे. वा तू माझ्याबरोबर फकडे काय येतं? काही एक गरज नाही गपराव. मला बघायचंय. आम्हाला बघायचंय. मग तुका काय बघूचा? जे कोणाक दिसा नाही म्हणा झुडपाच्या पलीकडे जातात ना. मग ओके, मग ठीक आहे, आपण इकडेच झाडांना पाणी घालूया. 1 मिनिट हे पकडा. काय हा? झाडांना पाणी ये, घालू. गो! गो, व्हायचा का? आवश्यक रे खाव. ह्या काय या धर. हा? आणि व्हायचा काय केलं? मेला सगळं पाणी सांडून टाकलं. हा, आता माझे वांदे केलंस ना. I'm sorry guys. We'll talk to you later. Bye. Bye. What? तुका काय व्हाय आता पटकन सांग म्हणजे मी परत पाणी भरूक मोकळो. हा. हा. मला कोकणाची माहिती पाहिजे. कोकणाची माहिती हो. कसली? म्हणजे मला ना असं या अशा डोंगरांवर फिरायचंय, झाडांवर चढायचंय. आता मग मेल्या किती झाडावर धकडे खायच्या झाडावर चढ ना त्यात काय एवढा. नाही, मला शेंगदाण्याच्या झाडावर चढायचंय. खायच्या झाडावर? शेंगदाण्याच्या झाडावर. मला शेंगदाणे खूप आवडतात. या बघ चढवा. ऐता काय? तुम्हीच बोला, चिडवा. गो चिडवा नाही गो चढवा चढवा. आमच्या कोकणात ना मुलींका चढवा म्हणतात. ओ, मुलीला चिडवा. हा. मग मुलाला काय? ए, ए! राव! गो आता म्हणान देत गो तुझा काय काम आता पटकन बोल लवकर. मला असं कोकणात फिरायचंय, कोकणाची माहिती मला सांगा. कोकणात येईन पण याच गावची काय? नाही गो सेन बिन आमच्या गावात कोण नाही. बघ आमच्याकडे पराड करत वराड करत बांधे करत खांदे करत यांची सगळ्यांची तुका माहिती होईये का? नाही, मला नेचरची माहिती पाहिजे. मला नेचरचा आनंद लुटायचा आहे. गो मी पण नेचरचा आनंदच लुटूक चाहत होतोय. तुझ्यामुळे हात थांबलोय माहिती आहे तुका. सगळं पाणी माझा वाया घालवला मी आणला. सॉरी. काय सारी. आणि तुका आनंदच होय ना तर बाय एक लक्षात घे. तू कोकणात दिलेलंस. कोकणात खय जा तुका आनंद गावतलोच. मग आनंद गावतो. बघ आमच्याकडे ना समुद्र हा फणस हत आंबे हत झालाच तर काजूची झाडा पण हत. मला सॉल्टेड कॅशू खूप आवडतात. सॉल्टेड कॅशूचं झाड कुठे? तुझ्या बापाशी ठेवलेलं ना सॉल्टेड काजूचा झाड. मग तसा काही नसता गो. काजू साधेच असतात. मग नंतर त्या काय खारवतात मिरमिरीत करतात. तुझ्या डोक्यात काय येता गो? काय बोलता सॉल्टेड काजूने काय? सॉरी, तुम्ही चिडू नका सर. सॉरी, डोंट अँग्री सर. घे बाय माझे माका सर बोलल्या. ठीक आहे तू सर बोललास ना माका. मग आता तुझ्यावर नाही चिडणार. हा बाय. ओ, सो स्वीट ऑफ यू. सर, मला कोकणचे गाणं पण येतं. खायचा कोकणची माणसं साडी चोळी. हा आता ती साडी चोळी घेत आणि तुझी ओटी भरतय. तसा नाही गो. तर गाणं असा. कोकणची माणसं साधी भोळी हा. काळजात त्यांच्या भरली शहाळी. त्यांच्या काळजात भरली शहाळी. त्यांच्या काळजात भरली शहाळी. औषिक रे खवारान काय आवाज लागलो माझा. काल भजना काय झाला काय माहिती. आणि तुमका सांगतोय मोठेपणा म्हणजे आमची कोकणातली माणसं पण लय हुशार हो. हो सर, मला कोकणची कालवणी माणसं खूप आवडतात. माणसा कालवणी. हो. मग माशांचा काय मालवण बनवतलं? कालवणी नाही गो माणसा मालवणी असतं. आणि माणसांचा म्हणशील तर माणसं आमची केवढी हुशार विद्वान आहात. बघ खांडेकर ते बघ चौगुले आणि ते शिवलकर बघ केवढी विद्वान माणसं. आणि मुक्या जाधव बद्दल तर तुका काय सांगा. मग अगो मुक्या जाधवन तर कोकणाचं नाव खायच्या खय नेऊन ठेवल्या ना माहिती आहे. मोठा असा. आणि कोकणला पहिली टॉवेल टोपी पण तेच आणून देणार आहे.
काय बोलतो तू काय अहो मग असं काय करता सर मला कोकणाबद्दल असं काहीतरी इंटरेस्टिंग सांगा ना काहीतरी असं भारी जे मी असं मुंबईत जाऊन सगळ्यांना सांगेन नाही इंटरेस्टिंग व्हाय ना तुका हो. सांगते वायस त्या बाबू पेडणेकराक जाऊन दे मग सांगते कोण बाबू पेडणेकर तो काय थंय उभो मला नाही दिसत कुठे नाही तुमची अजून ओळख नाही ना म्हणून तुमका दिसणार नाही एकदा काय ओळख झाली की बरोबर दिसतलो आणि येऊन मानगुटीवर बसतलो का कारण तो मेलो आहे ना मेला मग सर तुम्हाला कसा दिसतो अरे मला म्हणजे माझी जुनी यारी दोस्ती हा काय रे बाबू काय म्हणतो बरा मा सगळा व्यवस्थित काय सांगतो अजून येऊक नाही शिरा पडली भरान येत रे येत टेन्शन घेऊ नको येत हा कोण येणार आहे याला नाली नली नली म्हणजे नली त्याचा टोपण नाव लाडान त्याका नली म्हणतात त्याचं नाव आहे ना नलिनी हा लाडान त्याका नली म्हणतात आता नली मासे घेऊन येत मग त्याच्या मागून अण्णा येत मग बेळणेकार येत आणि मग संजू ही लोक मग त्यांची खरी पार्टी सुरू होत हय ओके आणि मग नलीचो नाच होय हे सगळे इथे येणार त्यांना हा बाबू सर दिसतात त्याका बाबू दिसता पण आपणा कोणच नाही दिसणं म्हणजे कारण ती सगळी भूता बाबू बाबू काय चालला तुझा बाबू काय चालला गपराव तुका सांगते ना बाबू गपराव ता नली नाया बाबू ऐक नाही. बाबू ता नली नाया माका नलीचो नाच बघूचो बाबू बाबू तुका सांगते अरे तकडे बाबू बघ तुका सांगते नली नाही आधी सांगून ठेवते तुका बाबू त्याच्या नादाक नको लागू मी असं ना मुक्या तुका सांगान ठेवतय तू आमच्या वाटेक जाऊ नको अबो बाबू बाबू माझी मान जोडलेला बाबू सोडा सगळ्यांनी सोडा हय धरल्या ना हो सोड मान कानपाड फोडीन कानसूला गजगाजून टाक सांगून ठेवतोय ती झाली हा मेला मान गोटी गपराव गाप राव नाही तर आऊक नाव सांगे ना आऊकचा नाव काढल्याबरोबर घाबरलो तू बरं झालं. हा काय हो तुम्ही माझा नाच बघू गेलास नाही मी कोकणचं नेचर बघायला आले तास हो नेचर बघता बघता माझा नाच पण तुम्ही बघशालात नालो काय गेलस एवढा वेळ माका तुझो नाच बघूचो असा माका खय गेला काय सांगू त्या मेल्या बेळणेकरानं माझी वाट अडवलेली आहे काय रे बापू तू का लय चरबीली काय रे एकदा संजो येऊ दे मग तुझी नाकडा कशी मसला घालतात बघून ठेव अरे काय हा तो संजो येऊ दे माझ्या अरे तुमच्या पाया पडतय मेल्यानू खेका वाढतास गप्रवा सर मला खूप भीती वाटते का? घाबरायला होतंय पण सगळं खूप थ्रिलिंग आहे थ्रिलिंग आहे तरी अजून संजो इलो ना या तुमका सांगतय एकदा काय संजो इलो ना का मग तुमका धरल्याशिवाय सोडूचो नाही बघिलो माका तुझो नाच बघूचो नलीचो नाच बघून माका कंटाळ येईल आता माका तुझो नाच बघूचो नाच 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 जाने जा मेरा ये हुस्न जवा 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 तेरे लिए है आस लगाई ओ जालिम जा जाना तू जा जाना आईचा होईच्या मेला केवढा घाण नाचता या गो 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 लक्षात घे तू लय घाण नाचतोस तू निघित ना निघित ना निघित ना
शिरा पडली ह्यांच्या तोंडावरती. अरे मेले खायना खायना येतात काय माहिती. तुमका सांगतोय या टुरिझमच्या नादात आमच्या ना कोकणाची फार वाट लागली. तुमका सांगतोय ह्यांच्यापेक्षा ना आमची कोकणातली भूता बरी. हे बाय माझे हे आता कोण इला को बाय को 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 कोण तू. मी तुमच्या स्किट मध्ये नाहीये. संपला म्हणून कमेंट विचारायला आली. तू मुकेश स्लॅपस्टिक कॉमेडीचं जे काय तू दर्शन घडवलंस आम्हाला, क्या बात है मित्रा. त्या भूतांनी जो काय आविष्कार केला, क्या बात है. मजा आली, खूप मजा आली. सरपंच तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स उषाताई. तुम्ही दोघांनी धुमाकूळ घातला. तू काय ते गोल नाचलास. मस्तच मस्त. कळायच्या आधीच आम्हाला समजायच्या आधीच तू असा असा करता करता निघून आलास ना. सॉलिड केलं सॉलिड. मानलं तुला. सई मुकेश फ्लाइंग जुजबी. अमेझिंग. म्हणजे तू आज प्रूव्ह केलंस की तू कसं सोनं करू शकतो संधीचं आलेल्या. आणि मला असं वाटतं की तुझ्या जोडीदाराने पण तितकीच कमाल साथ तुला दिली. रसिका सुपर्ब. तू फार सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस आणि खूप धमाल आली. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. क्या बात है. आणि आता जाणून घेऊया मार्क्स. उषाताई 11.5 गुण. वा वा. सई ओ माय गॉड क्या बात है. आत्तापर्यंत मिळालेले सर्वाधिक गुण मुकेश आणि रसिकाला. वा मुकेश क्या बात. खूप अभिनंदन आणि तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. थँक्यू. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी तुमच्या समोर येत आहेत प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. नमस्कार नमस्कार. आज का पहला आसन शवासन. ए जाड्या उठ ना, सकाळ झाली. उठ ए जाड्या उठ ना. जागा झोपू दे ना. बाहेर जाऊन धावाच करायची या पोटातून बाहेर गेल्यावर. अरे पण आईची योगासनांची वेळ झाली. उठ, सकाळ झालीये. सकाळ नाही संध्याकाळ झाली. आईचं माहिती आहे ना. दिवसांना केव्हाही आठवतं तिला. अरे योगासनं करायची राहिली तेव्हा ती करते. रात्री 2:30 वाजता योगासनं करत होती ती. अरे पण जाड्या उठ ना. तू किती पसरून झोपलास. उठ ना. कुठे या पोटात जुळे म्हणून एकत्र जन्माला आलोय देवालाच माहित. हा मला ते आठवड्यातले 2 दिवस सहन होत नव्हतं. आता आयुष्यभर कसं सहन करू. मला तुझ्यासोबत एकत्र राहायची हौस नाहीये. जाड्या जा ना तिकडे. अगं कुठे जाऊ. आपला काय 2 बेडरूमचा फ्लॅट आहे का. एवढीशी रूम बापली. दूसरा आसन कपाल भारती. आई आई अगं या अवस्थेत कपालभाती नसते करायची. अगं आई नको नको ऐक ना. अगं तू कपालभाती करतेस. रात्रीचा वरणभाती खाली येतो ग. एक सूचना, यह आसन गर्भवती स्त्री ना करे. होय. बाबाचं बरोबर ऐकलंस. मी सांगते ते ना ऐकत. बाबाच्या नादी लागू नको, धंद्याला लागशील. चला आता आपण ओमकार लावू.
ए असा कंप का होतोय सगळीकडे? अरे आई ओंकार लावतीये. आई नको ग, सगळं खाली हलतंय. आई ए आई ही अशी ना ऐकणार आता. काय रे, शांत बसा की जरा. साड्या आईला लात का मारलीस? आऊ. आई शांत हो. आई ग, आई शांत हो. आई शांत हो. बरं वाटलं ग, बरं वाटलं. अगं झोपू दे ना. पांडुरंग दमले. अगं झोपू कधी? एक तर आई रात्रभर झिंगाट ऐकत असते. अरे जाड्या, आई हे सगळं आपल्या वाढीसाठी करत असते. अगं अजून किती वाढू मिशा आल्यात. अजून वाढलं तर दाढी सकट जन्म घेईल. कोण असेल बरं आतमध्ये, मुलगा की मुलगी? मला तर बाई दोन्ही मुली चालतील. आई आता बस मी शाऊपटीत. असं ना, बाबा बोलले त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी चालेल म्हणून. हा, दोन्ही मुलं असली तरी चालतील. आता बस मिशा चिपकवत. काही झाले तरी तुम्ही आम्हाला प्रियच रे बाळांनो. हा बाप कुठं राहिला? हॅलो समीर, अरे कुठे आहेस तू? हा किती वाजता? किती वेळेवर येत जा. तुला कधीच वेळेवर येता येत नाही का? किती वाजले? किती? 8 वाजता येणार. 8 वाजले ना गदड्या. किती वाजले? हा तुला 1000 वेळा सांगितलं माझ्या पोटात 2-2 बाळ आहेत, 2-2 बाळ आहेत, 2-2 बाळ आहेत. तुला कधीच कसं कळत नाही रे? अगं याचा विचार तू कर. तुझ्या पोटात 2-2 बाळ आहेत. पत्ता मला आवडत नाही. आई किती का संताप करशील? शांत हो. ती चिडली की इथं सगळे आतमध्ये सुनामी येते ग. तुला सांगतो, हा जो कोण समीर नावाचा माणूस आहे ना, लय डेंजर आहे. माणूस काय म्हणतोस? आपले बाबा आहेत ते. आई ग, आई ग, आई ग. बाबा आहेत, बाबा म्हणे. ही झोपली वाटतं आई. याला वाकडे कसे झालो आपण? हा बाबा ना काही कामाचं नाही, तुला सांगतो माहितीये. बाबा बाबा कशाला त्या मित्रांबरोबर थांबायचं? ही भडकते उगाच मग. अरे पण मला ना आईचं पण कधी कधी अतिच वाटतं. बाबा काय करतात? मित्रांसोबत फक्त बसतातच ना. घरात बसण्याऐवजी बाहेर जाऊन बसतात, इतकंच. ही तुझी अक्कल. अगं ते बसणं वेगळं. आई काहीतरी सांगत होती. ते बसल्यावर काहीतरी पितात. त्याविषयी बसतो म्हणून गेले, मित्र झोपलेल्या अवस्थेत घेऊन आले. ए साड्या, मला झोपण्यावर आठवलं. गेले 2 दिवस बाबा आई सोबत आईच्या बाजूला का नाही झोपत? अगं परवा बाबांनी कांड केला. काय केलं? रात्री झोपले होते ना, बाबांनी आईच्या पोटावर पाय टाकला. नेमका तो माझ्या नाकावर. मी असा गुदमरलो ना आतमध्ये. पण मग मला कसं नाही कळलं? अगं तू खालच्या बाजूला होतीस. खालच्या बाजूला? आणि मुळात तुझ्या नाकावर काय ठेवलं तरी तुला कळतं? रबराचा गोळा आहे नुसता. अगं माझ्या नाकाला बघ हाड आहे, हाड. असू दे. हा बाबा आहे ना, बाबा तोच त्रास देतो तुला माहितीये. नंतर आईने रात्री 2:30 वाजता असा कुदवलाय बाबाला. तेव्हापासून तो बाहेर झोपतो तिकडे. अरे बापरे. साड्या, हे धक्के का बसतायत? बाबा आले वाटतं. भांडण सुरू झालं तर. कधीतरी माझा विचार करत जा ना सम्या. हो मला ऑफिस मध्ये नाही सोडलं बॉसने. मी काय करू मग? पण सांगायचं ना, नाही लेट पर्यंत थांबू शकत. आपल्या घरात एक गरोदर बायको आहे ना इकडे. हळू हा, काळजी नाही घेता येत जरा तुम्हाला? हो ग हळू हळू. काय म्हणतायत मुलं, काय म्हणतायत? बाबा बाबा, आम्ही खूप छान आहोत. तुम्ही कसे आहात बाबा? हळू रे, हळू. बाबूनी लात मारली. तू बाबांना लाथ का मारलीस? अगं पण तो नेमका माझ्या नाकावर कान लावून बसलेला. श्वास गुदमरला ना माझा. हा बाबा ना, हा कशाला येतो ग? म्हणजे ह्याच्याशी काय संबंध आपला? उगाच मध्ये मध्ये म्हणजे येतो. ह्या बाबाचा आणि आपला काहीच संबंध नाहीये. काहीच संबंध नसतोय बाबा बिबाचा. आपण कोणाच्या पोटात आहोत? आईच्या. बाबाच्या आहोत काय? मग बाबाचा काय संबंध? हा उगाच मध्ये मध्ये शायनिंग मारायला येतो.
खोटं वाटतं ना तुला? तू हास्य जत्रा बघत जा. प्रत्येक स्किट मध्ये उगाच शायनिंग मारायला घुसतो. अगं खरंच बाबूने लात मारली मला. हो ते सुद्धा सांगताय जरा लवकर येत जा म्हणून. अरे चालतंय. अरे वा, शाण्या. गुलगुल 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 गुलगुल. अरे बाबा तुमच्या आईचा गो. परत लात मारली त्याने. तू काय म्हणालास बाबांना? तुमच्या आईचा गो म्हणजे मला नाही माहित. बाबाच काल एका रिक्षावाल्याला बोलले. काय झालं, रिक्षा थांबत नव्हत्या ना, मग एका रिक्षावाल्याला बोलले, ए तुझ्या आईचा गो थांब ना. मग तो थांबला आणि बोलला जा नाही टकल्या करून निघून गेला. म्हणजे आपल्या बाबाचं नाव टकल्या आहे? असेल बाबा, सगळे बोलतात टकल्या टकल्या. एक टकल्या. एक टकल्या. चला चला, आता आपलं नेहमीच शेल्फी. स्माइल प्लीज. वन. हे एक काय मिनिट. हे काय हे काय लिबर्टी. लिबर्टी. हा बाबा we are ready. रेडी. 1 2 3. आय आय ग बापरे. ए आई बस झाली फालतूगिरी, हाकल त्याला. आई भूक लागली अगं. ए सम्या हो. मला भूक लागली रे. आई खूप भूक लागली अगं. आई ग भूक लागली सम्या, खूप भूक लागली. भूक 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 भूक. हॅलो. सम्या पोटात कावळे ओरडतात. कावळे भूक नाही लागली ग, मला. पोरं ओरडतात. आपल्याला कावळे बोलतात. आई वेफर्स पाहिजे, वेफर्स. हे सम्या हा. मला वेफर्स खावेसे वाटतात. हे घे. ही तू आणलीस? आई वेफर्स वेफर्स. आई वेफर्स. मला पण वेफर्स. ह्याला वेफर्स, मला पण नाही वेफर्स. मी मागितलं वेफर्स, मी वेफर्स. वेफर्स मी वेफर आले वा. हे झाड्या, हे बघ अख्खा वेफर आला. म्हणजे आई चावून नाही खात. लिबर्टी ग लिबर्टी. क्रिएटिव्हिटी बघ ना, कुठे लॉजिक शोधते. सॉरी, वेफर मी मागवलेले, मीच खाणार आहे. नाही नाही नाही, आपलं ठरलं होतं ना जे काही येईल ते 1/2 करून खायचं. अगं पण माझं आता 2/1 झालंय, मी एकटाच खाणार. नाही मी नाही. खा झाड्या. मी पण आता बघ काय मागते. आई मला जिलेबी खावीशी वाटते. सम्या हा. अरे मला जिलेबी खावीशी वाटते. अगं जिलेबी एक मिनिट आणले. आई जिलेबी. सम्या जिलेबी. अगं हो जरा त्याचं थांब. नाव सम्या पण आहे. सम्या 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 पे बदलता है इसका नाम. टकल्या सम्या बाबा. तर ही घे. आई जिलेबी लवकर. सावकाश. हा हा हा. आई आधी मला समोसा हवाय. सम्या मला समोसा खावासा वाटतो आता. हातातली जिलेबी खाणं आधी, मग समोसा खा. नाही आई आधी समोसा. आई जिलेबी. अरे आई समोसा समोसा. खावासा वाटतोय. आई जिलेबी. हे घे समोसा घे. हे घे. आई समोसा. आई जिलेबी. समोसा. आई जिलेबी. समोसा. आई जिलेबी. समोसा. अगं काय हे. आईने सगळी किचमिडी करून टाकली. ही काय पद्धत आहे का? कुठले डोहाळे. जरा जपायलाच पाहिजे हो आपल्याला. वा वा बरं वाटलं रे. दोन्ही चवी मस्त लागल्या. वा तुझ्या आता रोजचं आपलं झिंगाट. जिंगाट. येस येस आई येस. नको आई. आई लय Why वांदे not? होतं, आई. चलो. झिंगाट मला हवाय झिंगाट. अगं, नको ना. नको ना आई. आई झिंगाट. आई नको झिंगट माझा. लाव, लाव, लाव. 1 2 3 स्टार्ट. आई नको हे आई. आई आई नको हे. आई हे. ए, आई आई आई. बस, बस. मी आता मला इथे राहायचं नाही. मी आता इथून बाहेर चाललोय, मला राहायचं नाही. साड्या, तू तर इथे राहिला नाहीस, तर मी इथे एकटी काय करू? मी पण येते तुझ्यासोबत. चल मग. अरे मला बाहेर काढा. आई ऐक सम्या 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 मला वाटतं वेळ आली सम्या. काय? सम्या मला त्रास होतोय. वेळ आली सम्या. काय करू? सम्या लवकर काहीतरी कर. सम्या काहीतरी कर. काय करू? आम्ही आलो, बाहेर काढा आम्हाला. सम्या काहीतरी कर. अरे काय करू? बिस्किट करू? सीट कुठे घेतो आता? बावळट आहेस का? बावळट. काहीतरी कर रे बाबा. सोडा आम्हाला आई, बाहेर. आम्हाला एक मिनिट. बाहेर यायचंय. एक मिनिट, मी ॲम्ब्युलन्सला बोलवतो. नाही नाही सम्या ॲम्ब्युलन्स पर्यंत वेळ नाही मिळणार. अजिबात दम निघणार आहे. तू पटकन काकीला बोल. फटकन कर काकूला बोल. आई ऐक ग. आई आई वनिता काकू, रसिका काकू. रसिका मस्त दिसताय तुम्ही. आता ते कुठे आलं? आई, आई. सम्या,
लवकर लवकर नीट घे. आई ऐक 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 आई ऐक आई 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 ग वाचव ग आई आई मरते ग मी आता आई आई ग सम्या तुझ्या का आता आई ग आई 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 ग हा काय करतोय लॅपटॉप घेऊन आला हा तो वेळ मिळेल तेव्हा स्किट पण लिहितो. माझ्या पोरांनो मला तुमची ही कॉन्सेप्ट खूप आवडली, खूपच छान. आणि तुम्ही दोघे फार गोड दिसताय, क्युटी पाय, क्या बात है, फारच सुंदर परफॉर्मन्स झाला. थँक्यू थँक्यू. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई, 2 इनामदार एकत्र आल्यावर धुमाकूळच होतो आणि तो झालाच. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि जरी माहीत असलं की समोर नमा आहे, एक फुल ग्रोन मॅन आहे ज्याचं नाव आहे प्रसाद खांडेकर, तरीसुद्धा असं वाटत होतं की 2 बाळं आहेत. लिटरली असं वाटलं. म्हणजे काही क्षणांसाठी का होईना मी तरी हरवले होते की 2 बाळं आहेत आणि खरंच असं होत असेल का. एक खूप छान वेगळं विश्व तुम्ही काही वेळासाठी तयार केलं आणि चष्मा सुद्धा नाही खटकला त्याचा हो, चष्मा सुद्धा काहीच नाही, ॲब्सल्युटली नथिंग. त्याची मिशी सुद्धा नाही खटकली, काहीच नाही. आणि एक काही वेळासाठी त्या जगात आम्ही म्हणजे मी तरी हरवून गेले होते. आणि ब्रिलियंट कॉन्सेप्ट. तुम्हाला काय बोलायचं, तुम्ही इनामदार आहात, देर इज अ रिझन तुम्ही इनामदार आहात. आणि दोघे एकत्र आल्यावर मग तर काय बघायलाच नको. त्यातल्या त्याच समयात तिकडे पण पंच काढतो, तुझं काय करायचं रे. उड्या मारून. बापरे, अमेझिंग गाईज, आय लव्ह यू. उषाताई, 4 वेडे पुन्हा एकत्र. इथे तुम्ही सगळेच वेडे आहात. म्हणजे तुमची कॉमेडी बघताना ना आम्ही हरवूनच जातो. मला कळलं नाही सुचलं कसं प्रसादला. 2 बाळं पोटातली तिकडे आणि आई तिकडे, बाप असा येडा. ॲक्च्युली बरं लावू हे विचारलात. मी यासाठी मोठे सर आणि गोस्वामी सर आणि एंटायर आमच्या टीमला थँक्स बोलेन, कारण हा कॉन्सेप्ट बरेच दिवस डोक्यात होता पण तो एक्झिक्युशन आणि करायची संधी मिळत नव्हती. त्यांनी तो विश्वास ठेवला आणि करायला दिला, त्याबद्दल खरोखर पण थँक्यू. खूपच छान झाला, खूपच छान. तुम्ही बाळं पण गोड, पण असं असतं जुळ्यामध्ये एक टग्या असतो आणि एक मरतुकडा असतो. तसा टग्या होताच विथ मिशी अँड चष्मा. आणि टगी आमची अच्छी होती. आई तर काय विचारायलाच नको. बाप त्याच्याहून सरस. वा, मस्त मस्त झाला, मजा आली. मला असं वाटतंय आज सेट्स आणि प्रॉप्सचे पण आपण yes. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या द्यायला पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आता आपल्या समोर येणार आहेत आजचे आपले खास पाहुणे, स्टँडअप कॉमेडीचे दादा दीपक देशपांडे. तुमच्या इथे येण्यामागे एक खास कारण सुद्धा आहे की तुम्ही एक छान नवा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आम्हाला त्या कार्यक्रमाविषयी ऐकायला आवडेल. म्हणजे कसं आहे की यावर्षी पु ल देशपांडेंची जन्मशताब्दी आहे आणि या जन्मशताब्दीच्या निमित्तानं बरेच कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळं मी पुलंच्या आवाजामध्ये त्यांच्या साहित्याचं वाचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. हां, म्हणजे कसं आहे की पुलंचं एक रॉंग नंबर नावाचं एक छोटंसा एक लेख आहे, भाषणच आहे ते, म्हणजे रेडिओवरचं. त्याच्यामध्ये पुलं म्हणजे असं म्हणतात की आपल्याकडं रॉंग नंबरपेक्षा रॉंग माणसं फोनवर जर आली तर फार घोटाळा होतो, तुम्हाला सांगतो. म्हणजे कसं आहे की आमच्याकडे गोपाळराव नावाचे गृहस्थ होते आणि हे गोपाळराव नावाचे गृहस्थ त्यांना फोन आल्यानंतर हॅलो हॅलोचा एवढा गजर करायचे की त्यांचा तो हॅलो हॅलोचा गजर ऐकून समोरचा माणूस चाट पडून जायचा.
म्हणजे निरोप असा असायचा की संध्याकाळच्या गाडीनं नाना काका संध्याकाळच्या गाडीनं नाना काका, गंगू मावशी आणि सुमी आणि कोण अजय हे पंढरपुराहून निघणार आहेत. हा निरोप देत असताना ते म्हणायचे हॅलोचा गजर करायचे. हां आणि म्हणायचे हॅलो हॅलो संध्याकाळच्या गाडीने हॅलो हॅलो संध्याकाळच्या गाडीने हॅलो हॅलो नाना काका हॅलो हॅलो सुमी हॅलो हॅलो सुमी हॅलो 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 हां हां हॅलो अजय हॅलो हे हॅलोनी येत आहेत हॅलो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय हॅलो उद्या संध्याकाळच्या म्हणजे पंढरपूरच्या 7च्या ह्या म्हणजे हॅलोनी ते असा हॅलो कल्लोळ त्या ठिकाणी चालायचा. असे बरेच विषय आहेत. हां आणि तुम्ही हे सोनी मराठीने नवीन चॅनल काढलं आहे त्यावेळेला मी जिवंत नाही याचं मला जास्त दुःख होतं आहे. धन्यवाद. क्या बात है. दीपकजी तुमच्या या शोला सोनी मराठीच्या वतीनं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाच्या आखाड्यातले जय वीरू अर्थात प्रथमेश आणि श्रमेश यांचं. It's a very beautiful weather today. Here we are witnessing a magnificent encounter between two incredible teams. Rowdy Ratnagiri and Chiplin. एक मिनिट काय माहिती आहे सई मॅडम ही आमची लोकल लेवलची गाव पातळीवरची मॅच आहे. तर तुमच्या इंग्लिश कॉमेंट्रीने इथे भरपूर जणांचे बॉल हुकतील त्यापेक्षा आम्ही आमचा कॉमेंटेटर आणलाय तो करेल. चालेल. थँक्यू. आऊ पाय पडतो. चला चला दादा सुरू कर. नशीब बोललाच नाही तर मी तिकडे जाऊन आता जजिंग करणार होतो. तर सगळ्यांचं स्वागत करतो कोंबडी चषकाच्या रापचिक सामन्यात. माटांच्या बनातनी रणरणत्या उन्हात चाललेला सामना तो चालला रावडी रत्नागिरी आणि चिपळूण चॅलेंजर्स यांच्यामध्ये. सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे संघाचे कर्णधार प्रथमेश वलकर 98 धावांवर नाबाद आहे आणि त्याची 100वी सेंचुरी आहे. या 100वी सेंचुरी आहे त्यांची आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हा त्यांचा शेवटचा सामना आहे आणि या सामन्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घोषित केली आहे. त्याची लोक आतुरतेने वाट बघत होती. दादा काय बोलतोयस तू? नाही 100वी सेंचुरी कधी होते ह्याची आतुरतेने वाट बघत होती. आज तो दिवस सामन्यातली शेवटची ओव्हर हे ऐतिहासिक शतक पूर्ण करण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आणि त्यांना साथ देणार आहेत आयुष्यात पहिल्यांदाच बॅटिंगसाठी आलेले श्रमेश बेटकर. केला वेल्डिंग तुझी आता. श्रमेश बेटकर जे आयुष्यात पहिल्यांदा बॅट हातात धरणार आहेत ज्यांनी आयुष्यभर फक्त गोलंदाजी आणि फालतुगिरी केलेली आहे. आज ते पहिल्यांदा बॅट हातात देणार आहेत. पण श्रमेश बेटकर आहेत कुठे? श्रमेश बेटकर गाय हरवली रानात गेली शोधून झालो जा. हातभर शेंडीला सुदाम्याला पाहून हसे भगवान. हातभर शेंडीला सुदाम्याला पाहून हसे भगवान. हंपर आहेस ना दिलं काम तेवढं गपचूप कर. चालू करा सामना. रत्नागिरी इकडे काय दॅट मॅन इज खांडेकर. या आय डोंट लाईक. अंपायर आहेस ना तू? अरे लाव ना. सॉरी 3 म्हणायचे आत लाव. तीन लावले 3. एक मिनिट ऐक ना स्किट आमचं आहे आम्हाला करू दे ना. झाली फालतुगिरी झाली नाही सर आता करायची आपल्याला आपण आता शेवटाला आलोय करिअरच्या. अरे नाही रे आपण ह्या मॅचच्या शेवटाला आलोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक येतात.
सर हा आयोजकांचा प्रॉब्लेम आहे सर. त्यांनी एवढे सामने भरवले, फक्त 6 बॉल आणले विकत. फालतू कधी आहे सर ही भिकारी कधी आहे. ए भिकाऱ्या, बॉक्स मधले शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत असं नाही बोललोय. मॅच मधले शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. ओ गॉट इट गॉट इट गॉट इट. सॉरी गोंधळ करू नको. 1 रन काढून दे. हा सेंचुरी आहे माझी, सेंचुरी. सॉरी सॉरी सर सॉरी. जागेवर ये, जागेवर ये. सर थँक्यू दांडे पडलेत. सर. दांडे पडलेत. त्यांचे दांडे पडलेत, माझे दांडे उभे आहेत. अंपायरच ना ते कोण लावणार? अंपायरचं काम आहे, ते लावते. अंपायरचं काम आहे ना, लावते. उभा राहायला आणलं, इकडे गप्पा मारायला आणला. अंपायरचं काम आहे, लावते. थँक्यू दादा. टपी द्या सर, टपी. हे रत्नागिरी, हा रे. दॅट मीन्स खांडेकर. यस यस. म्हणूनच ओके ओके, सगळं रेडी आहे. मंदार. ओके, लक्षात ठेवा. हे बघ, हे लक्षात ठेव. 1 रन काढून द्या. अरे ए, तू इथे काय करतो? अरे तू अंपायर ना. सॉरी जाना हे तिकडे जाना. ओके ओके. प्लीज हे बघ, हे बेटकर गोंधळ करू नको रे. सेंचुरी आहे रे माझी, सेंचुरी आहे. काय रे? ओके प्लीज. हा प्लीज. चला चला, सगळं झालेलं आहे. ओके रेडी. हा म्हणजे ओ अंपायर. Yes. अहो तुमची टोपी बॉलरच्या मध्ये येते. सॉरी. अरे ए, ती बॅट त्याची आहे ना. आणि तू टोपीने काय खेळतोय? बेटकर, टोपीने बॉल कसा लागेल? बॉल टोपी धडकेल. एवढं चला चला बदल चला. सॉरी सर. ए बेटकर, लक्षात ठेव, सेंचुरी आहे रे माझी, सेंचुरी आहे. सॉरी सर, माझे 1 रन काढून दे. 1 रन. 1 रन सर, सगळं लक्षात आहे सर. ओके ओके सर. ओके चल. हा गार्ड घेतो सर. हा बर 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 बर. लवकर दे का? दॅट मीन्स खांडेकर. Yes, yes, सॉरी सर. सॉरी सर. ओके ओके, रेडी रेडी. झालेलं आहे सगळं. आणि पुन्हा एकदा श्रमेश बेटकर सज्ज. खालती आहेत प्रथमेश शिवलकर आणि मंदार मांडवकर यांनी सांग घेतला आणि धावतात. अंपायरने हात बाजूला काढावे, नम्र विनंती आहे. आणि मंदार मांडवकरने हा बॉल टाकलाय आणि श्रमेश बेटकर यांनी सोडलाय. श्रमेश बेटकर हे काय करतायत? बॉल बॉल कसले सोडलाय? सर एवढा आनंदाचा क्षण आहे सर. तुमची सेंचुरी होणार आहे सर. बॉल देवाला सोडला सर पहिला. अरे तुला अख्ख्या देवाला सोडला पाहिजे रे. का सर? अरे 7 बॉल शिल्लक आहेत, त्यातला 1 वाया गेला. काय करतोय? सर काही काळजी करू नका सर. 5 बॉल अजून शिल्लक आहेत सर. हा. 1 रन द्यायचा ना, देतो सर. टेन्शन नको लक्षात सर. ठेव, तुला माहिती ना, आज सगळे आले तरी ओळखीचे. माझी बायको पण आली रे. हा, काय आयटम दिसते सर. अरे item कसली? 1 रन काढून दे प्लीज रे. सर, देतो सर. नमस्कार देतो सर. करतो, हा प्लीज प्लीज. हा चल चल चल. श्रमेश बेटकर पुन्हा एकदा सज्ज. बॉलर चित्त्याच्या गतीने धावतोय. श्रमेश चित्त्यासारखा त्यांच्याकडे बघतोय आणि हा चेंडू मांडवकर धावतात. कृपया हात अंपायरने बाजूला करावा. आणि हा चेंडू मांडवकर यांनी टाकलेला आणि हा चेंडू स्टेडियमच्या बाहेर आणि सिक्सर कोण देणार? सिक्सर कोण देणार? ओ माय 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 आईज. इकडे इकडे. कसा लागला कसा? सर आय रक्ता शपथ मी नाही काय केलं सर. आय रक्ता शपथ मी नाही काय केलं सर. काय झालं सर, मी बॅट फिरवली, बॉल आला, मध्ये लागला सर आणि शॉट लागले. आता लक्षात ठेव, पुढच्या बॉलला प्लीज मला 1 रन काढून दे. हा देणार सर. हा? एका 6 मध्ये तुझं करिअर झालंय. हा? लक्षात ठेव. हो सर, करिअर होतं सर. हो, एका 6 मध्ये करिअर होतं. हो, सर. लक्षात ओके, ओके, ठेव. सर. 1 रन रे, सेंचुरी सर सेंचुरी. नक्की देतो सर. ओके, काय हा? काळजी करू नका सर. ओके, सगळं ओके. माझ्या लक्षात आहे. सर 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 सर. हा अभिनंदन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज. श्रमेश चारी बाजूना बघतोय आणि मांडवकर यांनी धावायला सुरुवात केली आहे. कृपया अंपायरने हात खाली करावा. आणि मांडवकर हे बॉल टाकून येतात आणि मांडवकरने हा बॉल टाकलेला आणि श्रमेशने बॅट लावली आहे आणि तो रन पूर्ण झालेला आहे.
सेंचुरी पूर्ण करा सर. अरे कसली सेंचुरी पूर्ण करू? काय झालं सर? आपण आपापल्या जागी आलोय परत. रणबिन काय निघाला नाही. आई शपथ किती स्किट केलं तरी आपण आपली जागा दाखवतोच सर. अरे काय बोलतोस तू? लक्षात ठेव रे, तुला माहिती आहे ना सेंचुरी खूप महत्वाची आहे रे माझ्यासाठी. ठीक आहे सर. मी माझं म्हणणं असं आहे की त्या बॉलरला जर मी इकडून बोलवला आणि तो इकडून त्याने बॉल टाकला तर तुम्ही स्ट्राईकवर याल सर. अरे कसली फालतूगिरी करतोय हा? पुन्हा जर अशी फालतूगिरी गेलीस ना तर करे ना तुझं एकदा टरा टरा आणि फरा फरा. थांबा जरा, त्यांनी असं पण केलं आता. उषा नाडकरने वाटल्या काय? छा फालतूगिरी वाहन मारतील सरळ कर. अरे हा ऐक ना, हे बाळा आता हे बघ आता 3 बॉल गेलेले आहेत. हा आता 4था बॉल आहे. इकडे इकडे मी सांगतोय लक्षात ठेव. काय करायचं? तू 8वा गडी आहेस ना, तू आता तुझी विकेट टाक. म्हणजे कसं तू आउट झालास की 9वा प्लेअर येईल. तो 9वा असेल ना. एवढ्या विनोदाला एवढाच रिस्पॉन्स. हा तो 9वा असेल मग तुम्हाला 1 रन काढून देईल. ओके तू आउट हो. हा लक्षात ठेव. ओके. काय निर्लज्ज माणूस आहे सर. तरी पण मी अजून फॅन आहे तुमचा सर. मी देतो सर, विकेट देतो. काय नाही. सेंचुरी महत्वाची आहे. ओके सर. तर पुन्हा एकदा श्रमेश बेटकर पाठ खाजवत आहेत आणि श्रमेश बेटकर यांनी सज्ज झालेले आहेत आणि मांडवकर हे बॉलिंगसाठी धावत आहेत. मांडवकर धावत आहेत. अंपायरना विनंती की कृपया हात खाली करावा. मांडवकर धावताना मांडवकरांनी बॉल टाकला आणि श्रमेश यांच्या बॅटीची कट घेऊन तो गेलाय विकेट किपरकडे. यस यस आउट झाला. प्रथमेशची वलकर सेलिब्रेट करताय. असं कसं आउट झाला? बापरे असं कसं आउट झाला? बापरे कळत नाही. एवढा चांगला प्लेअर आउट झाला. सर आउट झालं ना सर. टॉप सिक्रेट आहे आपलं. टॉप सिक्रेट. टॉप सिक्रेट एकदम मस्त चालू आहे आपलं. रिव्ह्यू मागितलाय. थर्ड अंपायर. कृपया रिव्ह्यू देण्यात यावा अशी मी विनंती करतो. दबावाचं असं हार्टबीटचं म्युझिक वाजत होतं इथे आणि रेफरलांचा इशारा केला. निर्णय नॉट आउट. अरे काय फालतूगिरी आहे ही? काय फालतूगिरी आहे? मी नाही खेळणार. मी चाललो माझ्या स्टंपात. मी घरी जातो. सर मी नाही. काय कोणी सांगितलं रिव्ह्यू द्यायला? कोण बोलला? सर जाऊ दे सर. अजून 2 बॉल शिल्लक आहेत सर. 1 बॉल रन काढतो सर पटकन. दोन बॉल शिल्लक आहेत. सर शेवटचा बॉल आहे लगेच सर. हे बघ लक्षात ठेव. इकडे 1 रन हवा आहे. सेंचुरी महत्वाची आहे. सर जाऊ दे सर. किती भिका मागते जावा सर. आणि श्रमेश बेटकर पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज आणि मंदार मांडवकर हे बॉलिंगसाठी धावत आहेत. मंदार हे धावत आहेत. अंपायरना विनंती की हात खाली करावा आणि हा मंदाराने बॉल टाकला. श्रमेशने तो कट केला आणि सर आता 1 रन काढला की नाही सर? अरे मग तो पूर्ण तर करू दे ना. सर पार्टी द्यायची तुम्ही मला सर. तो रन पूर्ण करू दे ना. सर नंतर सेल्फी काढा. रन पूर्ण करे. आणि हा रन पूर्ण झालेला आहे. फायनली हा रन पूर्ण झालेला आहे आणि आता तो ऐतिहासिक क्षण. प्रथमेश शिवलकर सेंचुरीसाठी सज्ज. बॉलर सज्ज. मांडवकरने धावायला सुरुवात केलाय. अंपायरने कृपया हात खाली करावा. मांडवकरांनी बॉल टाकलेला आणि प्रथमेशने तो कट आणि प्रथमेश शिवलकर आउट. 98 धावांवर आउट. फालतूगिरी आहे यार. काय धावला का नाही तू? सर मला वाटलं 4 केला सर. अरे काय फोर तुझा तर आता ही इज गॉन. मॅच ऑफ. मी काय खेळ.